28 जुलै 2025 रोजी सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून माधुरी हत्ती वनतराला नेण्यात आली. खरं तर त्यावेळी ती रडत रडत गेली आणि केवळ कोल्हापूर जिल्हाच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यातनं सुद्धा पाणी आला. उभा महाराष्ट्र माधुरी परत ये म्हणून आक्रोश करत होता. आणि त्यानंतर 3 ऑगस्टला नांदणी ते कोल्हापूर हा जो लॉंग मार्च झाला 45 किलोमीटरचा आणि लाखो लोक रस्त्यावर उतरले. अखेर त्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारला सुप्रीम कोर्टाला विनंती करावी लागली की दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करा. आणि म्हणून मग 12 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टानं हाय पॉवर कमिटीनं योग्य ते अटी शर्ती घालून हा हत्ती परत देण्याच्या संदर्भातला आदेश दिला. आणि मग हाय पॉवर कमिटीनं सुद्धा तत्वता मान्यता दिली आणि काही अटी शर्ती घातल्या. त्या अटी शर्ती पूर्ण करत असताना त्याला वेळ लागतो हे लक्षात आल्यानंतर आम्ही म्हटलं पहिल्यांदा माधुरी हत्ती परत पाठवा आणि मग बाकीच्या 5-6 हत्ती जे काय आणणार आहे. मठानं कधीच नकार दिलेला नव्हता 6 एकर जमीन द्यायला, परंतु त्याला वेळ लागतो कारण 12 वेगवेगळ्या खात्याकडून एनओसी घेणं आणि ते त्याला वेळ लागतो. पण आम्हाला आमची माधुरी परत पाहिजे असं सांगितलं. दरम्यानच्या काळात वनतारानं सुद्धा सांगितलं की माधुरी आता खडखडीत बरी झालेली आहे आणि वनतारा हे काय प्राणी संग्रहालय नाही, ते पुनर्वसन केंद्र आहे. आणि मग एकदा हत्ती खडखडीत बरा झाल्यानंतर तिथं ठेवायचं कारणच आहे, दवाखान्यात काय माणूस तहायत राहत नाही. आणि त्यामुळे आमचा हत्ती आम्हाला परत द्या अशी आम्ही भूमिका घेतलेली होती. आणि त्यानंतर मग हाय पॉवर कमिटीने 3 तज्ज्ञांची एक समिती नेमली. त्या समितीने 20 दिवसाच्या आत नांदणी मठामध्ये जाऊन माधुरीला राहण्यायोग्य जागा आहे का आणि तपासणी करावी आणि अहवाल द्यावा असं सांगितलं. परंतु ती समिती आलीच नाही. 20 दिवस होऊन गेले. पुन्हा एकदा हाय पॉवर कमिटीनं 5 ऑगस्ट पर्यंत त्यांना मदत दिलेली आहे. आणि आम्हाला असं वाटायला लागलं की वारंवार तारीख पे तारीख देऊन टाइमपास होतोय आणि आमची माधुरी देण्याचं टाळाटाळ केली जाते. आणि म्हणून येत्या 28 ऑगस्टला माधुरीला जाऊन 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या वर्षपूर्ती निमित्त 1 दिवस माधुरीच्या घर वापसीसाठी उपवास ही संकल्पना घेऊन नांदणी मठामध्ये आम्ही 1 दिवसाचा लाक्षणिक उपवास करणार आहोत. सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत. 13 सप्टेंबरला प्रथमाचार्य महान संत शांतीसागर महाराजांची 71वी पुण्यतिथी आहे आणि ती नांदणीतच साजरी केली जाणार आहे. त्याला लाखो भाविक त्या ठिकाणी जमतात. त्याच्या आधी आमची माधुरी परत आली पाहिजे ही आमची भूमिका आहे. 28/7ला उद्या 4 दिवसानंतर. हा 28/7ला 1 वर्ष पूर्ण होत त्या दिवशी. नाही 3 ऑगस्टला मोर्चा काढला असं सांगितलं मी. आणि हाय त्यांचा गृहपाठ कमी पडलेला दिसतो किंवा अलीकडं चांगल्या लोकांचा संपर्क नसल्यामुळं बुद्धीला जरा गंज चाललेला असेल. परंतु कुणाला ते तसं आतंकवादी म्हणतात. आंदोलन करणं चळवळ करणं म्हणजे आतंकवाद जर असेल तर मी त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की 2011ला मावळमध्ये जेव्हा पाण्याच्या अधिकारावर शेतकरी रस्त्यावर उतरले ते मावळचे आणि त्या गोळीबारामध्ये 3 शेतकरी मारले गेले, तेव्हा मीच त्यांना तिथं मावळमध्ये पाठवलं होतो. त्यावेळी त्यांनी केलेली भाषणं आठवून बघावीत. मग ते आतंकवादी होते का त्यावेळी? 2013ला ऊस आंदोलनामध्ये 2 शेतकरी मारले गेले, त्यावेळी सुद्धा त्यांनी केलेली भाषणं त्याने आठवून बघावीत. मग त्यावेळी आतंकवादी होते काय? म्हणजे कधी काळी आपण जी काय भाषणं केली, आपण जे काय चळवळी केल्या, त्या चळवळी विसरून आज सविनय कायदेभंग करणारे हे विद्यार्थी आतंकवादी कसे काय असू शकतात? आणि लागून चालून करायला सुद्धा काही मर्यादा असते. लालघोटेपणा करायला काही मर्यादा असते. कुणाला खुश करण्यासाठी विद्यार्थ्यांना आतंकवादी तुम्ही म्हणताय?